जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय, जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद प्रभुपाद, जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नित्य नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्ण. कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण योगाचा जो डेफिनेशन होता ते उत्तम रीतीने कृष्णाने सांगितलेलं की योग म्हणजे काय, डिस्कनेक्शन फ्रॉम दुःख, ते आपण पाहिलं. आणि सुखाचे पण जे प्रकार आहेत ते आपण बघितलेले, की भौतिक सुख, त्यानंतर स्वर्गाचं सुख आणि त्यानंतर ब्रह्मसुख. पण हे सगळे सुख भौतिक सुखामध्ये मोडतात आणि त्याच्या व्यतिरिक्त बरोबर. एक वेगळं सुख असतं.
जे योग्याला समाधी स्थित अवस्थेत मिळतं आणि ते म्हणजे दिव्य आनंद असतो. आणि आपला बर. आत्मा जो असतो बेसिकली तो सच्चिदानंद असतो. बट जेव्हा तो त्याला इच्छा प्राप्त होते तेव्हा त्याला शरीर प्राप्त होतं आणि त्याचं त्याचं त्याच्यामुळे त्याला दुःख दुःख भेटतं. तर आपण जे कर्म करतो त्याचे हे परिणाम असतात दुःख किंवा सुख. आणि एक आपण दुसरी बाजू बघितली पुण्य. पुण्य म्हणजे पण एक प्रकारे बंधनच आहे. जरी सुख असलं तरी ते बंधनच असतं. ते आपण बघितलं सुख आणि दुःख काय. आणि जे डेफिनेशन होतं योगाचं म्हणजे योग म्हणजे डिस्कनेक्शन. तर हा. आपण अजून जे पण प्रोसिजर्स बघितले ते आपण डिस्कनेक्ट करतोय. पण इथून पुढे श्रीकृष्ण जे सांगेल अ, भक्ती योग जर आपण चालू केलं नाही त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डिस्कनेक्शन होतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक एक्झाम्पल दिलं. फॉर एक्झाम्पल आपण ते क्लासमध्ये येतोय 10 वाजता. दॅट इज आपण काय स्पेशल एफर्ट घेत नाही. वी आर ट्राईंग टू डिस्कनेक्ट फ्रॉम फॅमिली. आपण क्लासमध्ये आल्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं डिस्कनेक्ट होतंय विदाउट टेकिंग एक्स्ट्रा एफर्ट्स टू गेट डिस्कनेक्टेड फ्रॉम दी वर्ल्ड ऑर फॅमिली. ओके, ऑब्जेक्टिव्ह आपला डिस्कनेक्शन फ्रॉम फॅमिली पण नाही आहे आपला. कारण फॅमिलीला पण कृष्णा कॉन्शियस बनवून त्यांना एकत्र घेऊन चालणं हा खरा बेटर ऑब्जेक्टिव्ह आहे हा. कारण आपल्याला असं नाही करायचं ना की जो रथ असतो तो 4 चाकांवरती चालतो. फक्त एक चाक पुढे जायचा प्रयत्न केला तर तो कधी शक्य होत नाही. तर सगळे 4 चाकं पुढे गेली पाहिजेत. तशीच फॅमिलीमधली सगळी आपली माणसं पण ही चाकांसारखी आहेत. तर सगळीच्या सगळी चाकं एकत्र पुढे गेली तर ते जास्ती रथ चांगला जाऊ शकतो. एखादं चाक मागे राहिलं तर त्याला मग थोडं अडचणी येतात. तर आपला ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आपण कृष्णा कॉन्शियस बनायचं आणि आपल्या आचरणाने, आपल्या मेंटॅलिटीने, आपल्या इन्स्ट्रक्शन्सनी, आपल्या प्रीचिंगनी, आपल्या चॅन्टिंगनी आपण त्यांना पण कृष्णा कॉन्शियस बनवायचा. हा हा एक पॉइंट झाला. ते डिस्कनेक्शन जे तुम्ही म्हणालात ना, ते डिस्कनेक्शन कसापासनं आहे? ते डिस्कनेक्शन इज ऍक्च्युली फ्रॉम जे भौतिक सुख आहे जे आपल्याला दुःख झालं आहे. मेन कारण म्हणजे बिकॉज ऑफ सेपरेशन फ्रॉम कृष्णा त्याचं कारणच दुःख आहे. आणि पुन्हा आणि भौतिक सुख जे आहे त्याच्यापासून डिस्कनेक्शन. ओके. बरोबर. तर कृष्ण थोडंसं ते वेगळं सांगतोय. कृष्ण डिस्कनेक्शन दुःखापासनं बोलत नाहीये. तर डिस्कनेक्शन जे दुःख जे आहे त्याच्यामध्ये आपण आपलं एक कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्या कनेक्शन पासून डिस्कनेक्शन येतं. ओके. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संगीतम. तर संगीतम म्हणजे इट इज कॉल्ड एज, आपण बोलतो ना डेफिनेशन ऑफ समथिंग समथिंग, तर डेफिनेशन ऑफ योग काय आहे? विद्यात म्हणजे हे नॉलेज घेतलं पाहिजे की व्हॉट इज योग. दुःख म्हणजे मायझरी. संयोग त्याच्यापासनं जे कनेक्शन झालेलं आहे, ओके, त्याच्यापासनं वियोगम हे इकडे जे आहे ते. तर डिस्कनेक्शन फ्रॉम द कनेक्शन विथ मायझरीज. तर दुःखापासून डायरेक्टली आपण डिस्कनेक्ट केलं तर होऊ शकतं काय की दुसरं आपल्याला दुःख मिळेल. पण हे सगळ्या प्रकारच्या दुःखांपासून आपण एक कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे आपलं, की बाबा आपल्याला भक्ती योग नको, आपल्याला कृष्ण नको, आपल्याला मॅटरमध्ये एन्जॉय करायचंय. तर ते कनेक्शन जे एस्टॅब्लिश झालेलं आहे त्याच्यापासनं डिस्कनेक्शन हे तो सांगतो. हम्म. खूप छान. मस्त. सीमा माताजी, अभिनय प्रभू, तुम्हाला एनी एनी पॉइंट ऍड करायचा आहे का? हा, सो 24व्या श्लोकाचं सांगू का याच्यामध्ये? तर प्रभूजींनी बरंच कव्हर केलं. हा, तुम्हाला जे पॉइंट ऍड करायचे तो करा. हा, सो 24व्या श्लोकामध्ये मला थोडंसंच म्हणजे जरा आठवतंय, पण म्हणजे कृष्ण भगवानांनी बेसिकली या 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये जो मेन क्रक्स सांगितलाय तो योगाबद्दल साधना आणि अभ्यास सांगितला आहे. पण या 24व्या श्लोकामध्ये एम्फसाइज जो केलेला आहे, आपल्याला सांगितला गेला आहे तो व्हेरियस क्वालिटीज, की योग केल्याने काय होऊ शकतं किंवा काय अचीव तुम्ही करू शकतात. तर आपला दृढ निश्चय असला पाहिजे योग साधनेवर, किंवा योगाभ्यास आपण रेग्युलरली केला पाहिजे. त्याच्याने बेसिकली सॉरी त्याच्याने नाही, नंतर निराशा नसली पाहिजे, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, आणि मेन म्हणजे
आपण कृष्ण भावना ही जी आहे ती मानसिक असली पाहिजे, तरच आपण या दुःखाचा अंत करू शकतो आणि या हे जे भवंडर आहे भौतिक जगाचं त्याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. या प्रायमरीली क्वालिटी सांगितलेली आहे की योग साधना केल्यामुळे आपण आणि अभ्यास केल्यामुळे काय अचीव करू शकतो, असं थोडंफार मला काही आठवत बर आहे प्रभूजी. बर. तर मोर दॅन क्वालिटीज त्यांनी ह्याच्या मेथड्स डिस्क्राईब केलेल्या तिकडे. ओके. तर क्वालिटीज त्यांनी एका योगीच्या आणि योगाच्या, ओके, ह्या त्यांनी ऑलरेडी डिस्क्राईब केलेल्या आहेत. आणि हे 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत योगाची एक परिपूर्ण अवस्था म्हणतो ना, की आपण बोलतो ना की दिस इज द पिनॅकल, द समिट, तसं त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि आता तो काय करतोय 24, 25 आणि 24 आणि 25 मध्ये तो ह्याला जे वेगळ्या मेथड्स आहेत ना त्या तो एक्सप्लेन करतो. तर पहिली गोष्ट म्हणजे दृढ निश्चय असला पाहिजे. ओके. नंतर अनिर्विण्ण चेतसा, मिनिंग ह्याच्यातनं त्याला असं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग असल्यावरती तो ढळला नाही पाहिजे ह्या मार्गावरनं. संकल्प प्रभवान कामान, म्हणजे हे जे काम इच्छा निर्माण होते त्यांच्यापासून प्रभाव झाला नाही पाहिजे आपल्याला, आणि त्यातनं एक संकल्प घेतला पाहिजे की मी ह्या मार्गाला जास्ती लागणार नाही. त्या कामांस त्यक्त्वा सर्वांना शेषता, अशेषता मिनिंग काहीही बाकी न ठेवता सगळ्यांना त्यक्त्वा म्हणजे त्यांना ते देऊन टाकलं पाहिजे हे काम वासना ज्या असतात त्या. आणि मनाच्या द्वारे मनसैवेंद्रिय इंद्रिय ग्रामम, ग्रामम मिनिंग सगळ्याच्या सगळं टोटलिटी. ओके. सगळ्या प्रकारच्या जे कंट्रोल लागतात, ओके, ते सेन्स कंट्रोल आणि मनाच्या द्वारे करून त्यांनी संयमित केलं पाहिजे इंद्रियांना. ओके. आता आपण मागे पण बोललेलो आहोत, हे ॲब्सोल्युटली डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंट करायला. आणि हाच प्रश्न अर्जुन 33 आणि 34व्या श्लोकात वापरतो, म्हणजे कृष्णाला विचारतो. तर आता अजून काही मेथड्स आहेत. तर आता आपण फक्त ह्या गोष्टींवरती लक्ष देणार आहोत की 28, 29 आणि 30 ह्या श्लोकांमध्ये, इवन 31 सुद्धा, ह्या श्लोकांमध्ये कृष्ण आपल्याला ध्यान योग, अष्टांग योग जो आहे त्याचं कनेक्शन भक्ती योगाशी कसं होतं ते तो सांगतोय आपल्याला. तर त्यामुळे हे 24, 25, 26 हे जे श्लोक आहेत ना, हे दीज आर लाईक इंटरमिजियरी श्लोकास जे आपल्याला त्या पॉइंट पर्यंत कनेक्ट करतायत. ओके. तर आज आपण 25, 26 आणि जमलं तर 27 पण कव्हर करायचा प्रयत्न करू. म्हणजे पुढच्या आठवड्यात आपण हे करू 28, 29, 30 घेऊया, जे परमात्मा श्रीकृष्ण भगवान आणि निर्विकार ब्रह्म ह्याचं रिलेशनशिप आपल्याला ते शिकवते. हरे कृष्ण. चला आपण पुढचा श्लोक बघूया. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. अनुवाद. हरे कृष्णा. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, जसं जसं आपण पुढे जातोय ना तसे तसे कृष्णाच्या रिक्वायरमेंट्स अजूनही काय म्हणतात त्याला स्ट्रिक्ट होत चालल्यात, डिफिकल्ट होत चालल्यात समजायला पण, आणि इम्प्लिमेंट करायला तर आहेतच डिफिकल्ट. तर आता कसं असतंय की एकतर आपण कोणत्या गोष्टीवरती जेव्हा चालू करायला म्हणजे मार्गावरती आपण चालू करतो, चालायला चालू करतो, त्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला डाऊट असतो आपण करू शकू नाही करू शकू वगैरे वगैरे. हा, त्यावेळी आपल्याला पाठबळ कसलं मिळतं? आशीर्वादांचं. आपले मित्र, आपले आई वडील, वडीलधारी मंडळी, नातेवाईक वगैरे आपल्याला प्रोत्साहन देतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, आणि त्याच्या बळावरती आपण पुढे चालायचा प्रयत्न करतो.
मग आपण एक निर्धार करतो की हा मार्ग मी सोडणार नाही, मी करणार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणा असावा लागतो की बाबा हा नुसता निर्धार करून उपयोग नाही, ऍक्शन्स पण पाहिजेत. 1 तास निर्धार ठेवायचा आणि बाकीचा 23 तास त्या गोष्टी जे अचीव करायचं आहे त्याच्याशी अनरिलेटेड असं जर आपण काम केलं तर काय फायदा नाही. तर ते करावं लागतं आपल्याला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी, क्वालिटीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स कृष्ण सांगतोय ना, ह्या सगळ्यांमध्ये आशीर्वाद पण असावा लागतो. निर्धार तर आहेच, कृष्णाने आधी सांगितलंय सनिश्चयेन योक्तव्य. आणि प्रामाणिकपणा हा खूप मोठा इम्पॉर्टंट आहे. तर कृष्ण इथे काय बोलतोय की जेव्हा तुम्ही एखाद्या स्टेजमध्ये एखाद्या पर्टिक्युलर मेथडनी तुम्ही लाईफ जगत असता आणि मग आपल्याला कळून येतं की बाबा असं नाही, पण अशा अशा पद्धतीने जगलं पाहिजे, तर तो ओव्हरनाईट चेंज इज नॉट पॉसिबल आणि करू पण नाही. बऱ्याच वेळा आम्ही बघतो लोक इस्कॉनमध्ये येतात आमच्या प्रिचिंगनी प्रभावित वगैरे होतात आणि नंतर आम्ही जेव्हा बोलतो की चॅन्टिंग करायला पाहिजे वगैरे, तर एकदम 16 राऊंड चॅन्टिंग स्टार्ट करतात ती लोक. आणि मग सुरुवातीला काय तो एक इनिशियल एन्थुझियाझम असतो, तो मग 1 महिना 2 महिने करतात, मग नंतर त्यांना मग बोर व्हायला चालू होतं त्यांना. हा. आणि मग नंतर मग 16 डायरेक्ट एकदम 8 किंवा 2 वरती येतात किंवा पूर्णपणे बंदच करून टाकतात किंवा इस्कॉन मध्ये सुद्धा येणं बंद करून टाकतात. तर हे असं नाही व्हायला पाहिजे. अगदी काही नाही, तुम्ही जर चॅन्टिंग करत असाल तर 2 राऊंड करा, 2चे तुम्ही नंतर 4 करा, 4चे 6, 8 करा आणि मग नंतर तुम्ही 16 वरती जाऊ शकता. हे डायरेक्टली तुम्ही असं केलं तर इट इज लाईक म्हणजे एक मर्कट वैराग्य म्हणतात ना, तसं होतं ते. माकडाचं कसं असतं, मर्कट म्हणजे माकडाचं कसं असतं, जेव्हा पाऊस पडत असतो तो ओला होतो त्यावेळी तो निर्धार करतो की बाबा मी घर बांधणार, आता हा पाऊस थांबला, ऊन आलं की मी घर बांधणार स्वतःच. पण जेव्हा पाऊस निघून जातो, ऊन येतं चांगलं, त्याला खेळायला बागडायला वगैरे मिळतं आणि तो विसरून जातो. आणि मग नंतर परत म्हणजे त्या खेळामध्ये घर बांधत नाही तो खेळता खेळता. आणि परत जेव्हा पाऊस होतो त्यावेळी परत त्याला हे करावं लागतं. ते ते वैराग्य जे असतं ना की बाबा मी मस्ती करणार नाही, मी माझं स्वतःचं घर बांधणार, हे फक्त त्या पावसाच्या ड्युरेशन पुरतं मर्यादित असतं. तर ते काय होतं की जेव्हा लेक्चर ऐकत असतो त्यावेळी आपल्याला वाटत असतं अरे खरंच मी किती चुकीचं वागतोय मी वगैरे वगैरे. आणि म्हणून आपण त्यावेळी निर्धार करतो की बाबा मी हे वेडेपणा करणार नाही, मी आजपासून असं असं करणार म्हणून. आणि मग नंतर लेक्चर संपलं, त्याचा प्रभाव थोडा कमी कमी झाला की मग वी आर बॅक टू नॉर्मल, असं होतं. ते तसं नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्या प्रामाणिकपणाची खूप इम्पॉर्टन्स असतो. आणि ग्रॅज्युअली करण्याचा पण इम्पॉर्टन्स असतो, हळूहळू प्रगती केली पाहिजे. आणि ती जी प्रगती असते ना ती जास्ती फर्म असते, त्याच्यावरनं तुम्ही खाली उतरण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण काय असतं ह्याच्यामध्ये की जेव्हा माणसाला ना यश मिळायला दिसायला चालू होतं त्यावेळी त्याचं त्या प्रोसेसवरती विश्वास निर्माण होतो. आणि मग त्याला कळतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे आपण. आणि ह्या प्रोसेस इतका लॉंग आहे आणि इतका डिफिकल्ट आहे की यश मिळायला आपल्याला वेळ लागतो आणि डिफिकल्ट पण असतं. तुम्ही तात्काळ अशी अपेक्षा करू शकत नाही की बाबा मी काल चॅन्टिंग स्टार्ट केलं, आज मला कृष्ण दिसला पाहिजे म्हणून. तर त्याच्याकरता जी प्रोसेस फॉलो करायची आहे, जी कृष्णानंतर जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो आणि कृष्ण त्याबद्दल बोलतो, तर ती प्रोसेस फॉलो करायला पाहिजे. आणि ती प्रोसेस कंटिन्युअसली फॉलो केली फॉर अ लॉंग अमाऊंट ऑफ टाइम की मग यश आपल्याला दिसायला चालू होतं. आणि ही जी एक टेस्ट जी असते ना, ही तुम्ही स्वतः सुद्धा आता स्वतःवरती सुद्धा ह्या स्टेजला अप्लाय करू शकता तुम्ही. आता तुम्ही ह्या क्लासला अप्रॉक्सिमेटली 2 वर्ष तरी येत असाल, राईट? त्या 2 वर्षामध्ये किती डिफरन्स झालाय तुमच्यामध्ये हा तुम्ही स्वतः अनालिसिस करू शकता त्याचा. आधी तुमची थॉट प्रोसेस कशी होती, आधी तुमचे ऍक्शन्स कसे होते आणि आताची तुमची थॉट प्रोसेस आणि ऍक्शन्स कशी आहेत, त्या दोघांमध्ये काय डिफरन्स झालेला आहे, पॉझिटिव्ह डिफरन्स. आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या किती कमी झाल्यात किंवा बंद झाल्यात, हा तुम्ही स्वतः तुमचं अनालिसिस करू शकता आणि तुम्हाला जाणवेल. पण हाच जो डिफरन्स आहे, ज्या दिवशी तुम्ही पहिला भगवद्गीतेचा क्लास अटेंड केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर तुम्ही एक्सपेक्ट केलं असते की हा बदल माझ्यात झाला पाहिजे, तर तो नसता झाला. त्याला वेळ लागतो त्याला. आणि त्याच्याकरता काय आहे, बुद्ध्या धृती गृहीतया.
आपण शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे, लेक्चर्स ऐकले पाहिजेत, कीर्तन केलं पाहिजे, कृष्णाची सेवा केली पाहिजे, कृष्णाच्या कथा ऐकल्या पाहिजेत आणि आपली बुद्धिमत्ता अप्लाय करून एक दृढ निश्चय असून त्या मार्गावरती चाललं पाहिजे आपण. हा ह्या श्लोकाचा गर्भितार्थ झाला. तर आता काय कृष्ण ह्या याच्यामध्ये करतोय की त्यांनी 24व्या श्लोकामध्ये बरंच मार्गदर्शन केलं की बाबा कसं आणि काय पद्धती वापरून आपण इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे, मनसैवेंद्रिय ग्रामम. तर आता इकडे काय अजून ऍडिशनल करतोय ते आपण बघूया. तर कृष्णाने 24व्या श्लोकात काय सांगितलं की आपल्या इच्छा तर येतच राहणार मनामध्ये, पण त्यांना एंटरटेन जर आपण केलं, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, तर काय होतं, मग आपल्या अजून इच्छा वाढतात आपल्या. त्यामुळे त्या इच्छांचं मनोरंजन न करता दृढ निश्चय असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. व ह्या श्लोकामध्ये काही तो ऍडिशनल मुद्दे सांगतोय आपल्याला. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण बोलल्याप्रमाणे शनै शनैर, हळूहळू ह्याचा उल्लेख कृष्णाने केलेला आहे. म्हणजे काय असतं की ते बोलतात ना, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. तसं आहे, मिनिंग ओव्हरनाईट आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की सगळं चेंज होईल म्हणून. आणि असं नाहीये की चेंज इम्पॉसिबल आहे. शास्त्रात अशी उदाहरणं आहेत सुद्धा, असे म्हणजे अतिशय शुद्ध भक्त जे आहेत, त्यांना म्हणजे अक्षरशः एका रात्रीमध्ये त्यांचं ओव्हरनाईट चेंज झालेलं आहे. पण ते खूप कमी आहेत. आपण साधारण व्यक्तींच्या बद्दल जर आपण कम्पेअर केलं तर इट इज नॉट सो सिम्पल. म्हणून काय आहे तर एक पाऊल पुढे टाकायचं, त्याच्यामध्ये सेटल व्हायचं, मग दुसरं पाऊल पुढे टाकायचं. आपण कधी एखाद्या व्यक्तीला चालताना बघितलंय का की जेव्हा आपण एक पाऊल उचलतो तर दुसरं पाऊल आपलं जमिनीवरती असतं? कसं आधी कधी बघितलंय का की दोन्ही पावलं उचलून कोणी चालायचा प्रयत्न करतं का? नाही. तर जेव्हा पहिलं पाऊल फर्म पडेल आपलं, त्यावेळी मग दुसरं पाऊल आपण उचलतो. ते जेव्हा फर्म होईल जमिनीवरती, त्यानंतर आपण परत पहिलं पाऊल उचलतो. तर हा हा फंडा आपण विसरला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे. नंतर काय आहे तर बुद्ध्या धृती गृहीतया. तर कृष्ण त्याचा काय परिचय देतोय? धृती म्हणजे डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन बॅक्ड विथ इंटेलिजन्स. म्हणजे आपला एक निश्चय असला पाहिजे आणि निश्चयाला बुद्धीची जोड असली पाहिजे. ह्याचा साधारण कसं आहे की आपण चुकीचा जर निर्णय घेतला आणि तो निश्चय केला आपण, तर आपली बुद्धीनी त्याला सपोर्ट केलेला आहे असं म्हणू शकत नाही आपण. तर करेक्ट निर्णय आणि त्याच्या मागे निश्चय आणि त्याच्या मागे बुद्धी, हे कृष्ण इथे सांगतात. ठीक आहे. तर काय असतं की हे दोन्ही जर आपण नाही नसले ना, तर चुकीचा निर्णय आणि त्याच्या मागे डिटर्मिनेशन असली तरी प्रॉब्लेम, पण बरोबर निर्णय आणि डिटर्मिनेशन नसलं तरी सुद्धा प्रॉब्लेम. त्यामुळे बरोबर निर्णय आणि प्रॉपर डिटर्मिनेशन हे दोघांची गरज आहे. काय अजून होतं की इंद्रिय जी असतात ना, त्यांना जेव्हा इंद्रिय विषय जे असतात त्यांच्या बरोबर त्याचं कॉन्टॅक्ट आलं की त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळायला चालू होतो. आणि त्यामुळे काय होतं की हे जे मार्ग जे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला कृष्ण सांगतोय की इंद्रिय तृप्ती करू नका, ते मार्ग मग आपल्याला नकोशे वाटतात. आणि मग अजून काय होतं की जर का ह्या मार्गावरती आपण चालायला लागलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही लगेच किंवा एक्सपिरियन्स चांगला मिळाला नाही, तर मग लगेच आपल्याला वाटू शकतं की बाबा हा मार्ग काय बरोबर नाहीये, मिनिंग आय एम वॉकिंग ऑन द रॉंग पाथ. मग आपण तो पाथ देऊन टाकू शकतो. तिकडे मग आपल्याला बुद्धी आणि डिटर्मिनेशनची गरज पडते की नाही, मी भगवद्गीता शिकतोय, भगवद्गीतामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की हा मार्ग परफेक्ट आहे म्हणून, आणि निश्चयाने चाललं पाहिजे, बुद्धी असली पाहिजे. तर मी जोपर्यंत रिझल्ट मिळतोय तोपर्यंत मी हा मार्ग सोडणार नाही. हे एकदा होतं त्यावेळी मग आपण नंतर पुढे चालायला सिंपल पडतं आपल्याला. मग आपण नंतर डिव्हिएट होण्याचे चान्सेस कमी होतात.
आणि जर रिझल्ट नाही मिळाले तर एक निराशा येऊ शकते, आणि त्या निराशेवरती मात करण्यासाठी मग आपल्याला निश्चय आणि बुद्धी दोन्ही असावं लागतं इकडे. ओके, आता आपण शनै शनै रूपरमेत बद्दल जरा बघून घेऊया की हळूहळू प्रगती करणं, एक 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 छोटा छोटा टप्पा गाठत राहणं हा जास्ती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय तर जर का एका स्टेजमध्येच आपल्याला संपूर्ण ध्यान योगाच्या स्टेजपर्यंत जर पोहोचायचं असलं तर इम्पॉसिबल आहे. जर का कोणी आपल्याला सांगितलं की एका उडीमध्ये डोंगर चढायचा म्हणून, तर इम्पॉसिबल आहे ते आपल्याला, राईट. तर आपण काय करतो, एक 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 पाऊल चढायला चालू करतो आणि मग आपण हळूहळू डोंगराच्या शिखरावरती पोहोचू शकतो आपण. आणि दुसरं काय होऊ शकतं की आपण समजा उडी मारली, समजा आपल्याला शिकवलं तरी सुद्धा आपण न एकदा उडी मारली, तर काय होऊ शकतं, आपण अशा ठिकाणी आपण लँड होऊ शकतो जिकडनं आपण मे बी खाली घसरू शकतो, किंवा दगडावरती डोकं आपटू शकतं वगैरे, काही होऊ शकतं. हा, किंवा आपल्याला चालण्याची सवय नाहीये, चढण्याची सवय नाही, त्यामुळे थकवाही येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्याकरता काय करतो आपण, हळूहळू हळूहळू चालतो. जे माउंट एव्हरेस्ट वरती एक्सपिडिशन करता जातात ना, त्यांना त्यांची एक्सपिडिशन स्टार्ट करण्याआधी जवळजवळ 6 महिने 8 महिने त्यांना चालण्याची प्रॅक्टिस करायला सांगतात, चढण्याची प्रॅक्टिस करायला सांगतात. आणि जेव्हा तर त्यांना तर ते जमत असलं तरच त्यांना पुढे माउंट एव्हरेस्टच्या कडे नेतात, कारण त्यांना माहिती इम्पॉसिबल आहे विदाऊट प्रॅक्टिस तिथे वरती जाणं. हे सगळं का होतंय, कारण आपण भौतिक गोष्टींमध्ये इतके गुंतलेलो असतो, आपलं सगळं बुद्धी, सगळी डिटर्मिनेशन, सगळं चैतन्य आपलं भौतिक गोष्टींमध्ये अडकलेलं आहे आपलं. त्यामुळे काय होतं की त्याला बाहेर काढणं म्हणजे ते एक रेझिस्टन्स टू चेंज येतोच. त्या नव्या प्रोसेसची एक अवेअरनेस कमी असते, विश्वास कमी असतो, रिझल्ट त्यातनं कमी मिळालेले असतात. आणि ते काढणं आणि दुसऱ्याच्यावरती टाकणं म्हणजे अक्षरशः म्हणजे 50 वर्ष आपण ह्या जमिनीवरती राहिलोय आणि पुढची 10 वर्ष आपल्याला कोणी पाण्यात राहायला सांगितलं तर कसं होईल, तसं आहे ते. त्याची सवय नाहीये, त्यामुळे ते त्याच्यावरती चालण्याचं आपल्याला इच्छा पण कमी असते, एक्सपिरियन्स कमी असतो, त्यामुळे दृढ निश्चय येतच नसतो आपला. आता कृष्णाने ना 2 शब्द महत्वाचे वापरले आहेत, बुद्ध्या धृती गृहीतया. तर त्याचा आपल्याला योगाभ्यासामध्ये कसा उपयोग होऊ शकतो ते जर आपण बघूया. तर बुद्धिमत्तेचा वापर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण ह्या 2 शब्दांमध्ये जर बघितलं की बुद्धी आणि धृती म्हणजे निश्चय, ह्याच्यामध्ये काय जास्ती इम्पॉर्टंट आहे, तर बुद्धी जास्ती इम्पॉर्टंट आहे. एखाद्या वेळी असं झालं तर एक वेळ चालेल की आपल्याला माहित आहे चांगलं काय आणि बरोबर काय, चांगलं करायची आपल्याला बुद्धी आहे पण डिटर्मिनेशन नाहीये चांगलं करण्याची, तरी इट इज स्टील ओके, कारण आपल्याला ऍटलिस्ट माहित आहे चांगलं काय नाही वाईट काय. जर का सिच्युएशन रिव्हर्स केली आपण आणि आपल्याला चांगलं काय वाईट काय माहिती नाहीये, पण आपण जे वाईट आहे ते आपण करण्याचा मोठा निश्चय केला, दृढ निश्चय केला, तर तो जास्ती प्रॉब्लेम आहे आपल्याला. कारण आपण चुकीच्या मार्गावरती तर चालतोय पण डिटर्मिनेशनने चालतोय, त्यामुळे परत मागे येण्याचं चान्सेस अजूनही कमी होतात. त्यामुळे बुद्धिमत्ता आपल्याला महत्वाची ठरते आपल्याला. बुद्धिमत्ता म्हणजे काय की योग्य कृती काय आहे ही जाणण्याची क्षमता. आणि धृती म्हणजे काय की ती योग्य कृती करत राहण्यासाठी जो एक संकल्प लागतो, हा, एक चिकाटी लागते, ती म्हणजे धृती. तर 18व्या अध्यायामध्ये कृष्णाने काय केलंय, बुद्धी आणि धृती हा दोन्ही गोष्टींचा म्हणजे काय आहे, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये फरक काय आहे, आणि जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे जे गुण आहेत त्यांच्या गुणांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी कशा बसतात ह्याचं विश्लेषण केलेलं आहे त्यांनी. ते आपण तिकडे शिकू आपण. आपल्याला हे माहिती आहे की एखाद्या आत्मा जो असतो त्याच्या दुःखाचे मेन कारण काय असते,
तर आपण तो आत्मा जो असतो तो भौतिक पदार्थांमध्ये गुंतलेला असतो तो. ओके. त्यामुळे काय करतो तो की ते त्या गुंतापासनं त्याला बाहेर निघण्याची जेव्हा इच्छा निर्माण होते, आणि त्यावेळी तो मग त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे त्याला इच्छा म्हणजे चालण्याची इच्छा निर्माण होते त्याला. आणि मग ध्येय निर्माण करतो तो आध्यात्मिक मार्गावरती, आणि मग त्याला तो मिळवण्यासाठी पाठपुरावा करतो. ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याला त्याच्या बुद्धीची आवश्यकता लागते आणि दृढ निश्चयाची आवश्यकता लागते. म्हणजे काय होतं की एक लेवलची कन्सिस्टन्सी लागते आपल्याला, की बाबा आज केलं उद्या नाही, परवा कंटाळा आला म्हणून सोडून दिलं वगैरे असं नाही चालत आपल्याला. हा, कंटिन्युअसली करावं लागतं आपल्याला. आणि ऑफकोर्स त्याला बॅकअप बुद्धीचा लागतोच लागतो. तर दृढ निश्चय जर नसला ना, तर जरी आपल्याला चांगली काय वाईट काय हे माहीत आहे तरी सुद्धा चांगली गोष्ट सोडून देण्याचे चान्सेस खूप असतात. आणि ज्याप्रमाणे कलियुग चाललेला आहे त्या जर तुम्ही अजून विश्लेषण केलं त्याचं तर तुम्हाला लगेच कळून येईल. ओके. एखादी गोष्ट जी इंद्रियांकरता चांगली आहे ती आध्यात्मिक प्रगती करता वाईट आहे, आणि एखादी गोष्ट जी आध्यात्मिक प्रगती करता चांगली आहे ती इंद्रियांकरता चांगली आहेच असं नाही. त्यामुळे काय होतं, हे दोन परस्पर विरोधी मार्ग आहेत. आणि आजच्या कलियुगामध्ये तुम्ही बघून याल की कलियुगामध्ये फक्त इंद्रियांना आवडेल अशाच गोष्टी लोक त्यांना आवडतात किंवा करतात सुद्धा. त्यामुळे अशा गोष्टींपासून चैतन्य आपलं बाहेर काढणं आणि आध्यात्मिक मार्गावरती लावणं हे अजूनही डिफिकल्ट पडतं लोकांना. आणि म्हणून तिकडे आत्मसंस्थम मनः कृत्वा ह्याचा एक इम्पॉर्टन्स वाढतो आपला. की कृष्ण काय बोलतोय की आत्मसंस्थम, संस्थम म्हणजे एस्टॅब्लिश करणं. आपण बोलतो ना ही संस्था आहे, हा, तर संस्थम म्हणजे त्याला सिच्युएट करणं, एस्टॅब्लिश करणं. त्याला कशावरती काय कशाला एस्टॅब्लिश करायचंय? मन वरती. कशावरती? आत्म्यावरती. म्हणजे स्वतःवरती मन स्थिर ठेवणं. आणि ते करण्याकरता काय करायचं असतं की काही डूज असतात आणि काही डोंट्स असतात ना. तर न किंचिदपि चिंतयेत, इतर कशाचाही विचार करू नका. म्हणजे दोन दोन गोष्टी झाल्या पॉझिटिव्ह. एक तर आत्म्यावरती मन केंद्रित करायचं, म्हणजे काय झालं, इंद्रियांवरती मन केंद्रित होणार नाही. आणि ते त्यांनी आपल्याला आधीच्या श्लोकात पण सांगितलं की इंद्रियांवरती मन करू नका, पूर्णपणे काढून टाका. आणि इकडे सांगतोय की आत्म्यावरती मन केंद्रित कर, आणि सांगते की बाकी कशाचाही चिंता विचार करू नका. आणि ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. की समजा आपण आध्यात्मिक प्रगतीच्या ज्या स्टेजवरती आहोत त्याच्यावरती आपल्याला कळून येईल की आपल्याला दोन्ही प्रकारच्या इन्स्ट्रक्शनची गरज लागते. का? तर एखाद्या मुलाला सांगितलं की अरे कृष्णासमोर हात जोड आणि हरे कृष्ण महामंत्र म्हण आणि त्याला नमस्कार कर, तर तो बोलेल ठीक आहे करतो, आणि त्याने तो करेल. पण नंतर तो काय करतोय की समजा चार गोष्टी ज्या केल्या नाही पाहिजे त्या करतोय तो, मग तो बोलेल की असं कुठे तुम्ही मला सांगितलं की हे करायचं नाही म्हणून. त्यामुळे ते गार्डरेल्स म्हणतो ना, ते गार्डरेल्स असणं आवश्यक आहे. आणि पाथ त्यांना ले डाऊन करणं पण आवश्यक आहे, की म्हणजे कसं चालायचं, कुठे चालायचं आणि कुठे चालू नाही. जर मन जर आत्म्यावरती स्थिर नसतं तर मग काय होतं, तर ते इंद्रियांकडे झुकलं जातं. मग कसल्या तरी गोष्टीचा मोह निर्माण होतो. आणि मग मोह तो वाढत जातो, इच्छा एकदम दृढ होते की ते आपल्याला गोष्ट हवीच आहे. आणि मग नंतर आपलं पूर्णपणे आपण डिव्हिएट होतो, मग आध्यात्मिक मार्गावरती घसरतो आणि आपण दुसरीकडे भरकटत जातो आपण. त्यामुळे छोटस सुद्धा आपल्याला प्रलोभन मिळालं तर आपलं जे चेतना जी असते, चैतन्य जे असतं त्याचं आपण भौतिक गोष्टीकडे त्याचा कल होतो. ते दुसऱ्या अध्यायाच्या 67व्या श्लोकामध्ये एक सांगितलेलं आहे ना, इंद्रियाणाम ही चरताम यन्मनोनु विधीयते. एक इंद्रिय, फक्त एक इंद्रिय सुद्धा चरता म्हणजे इकडे तिकडे भरकटला तरी सुद्धा आपला आध्यात्मिक प्रगतीचा नाश होऊ शकतो. प्रगतीचा नाश नाही, आध्यात्मिक मार्गावरती चालण्याचे जो आपले एफर्ट्स असतात ते वेस्ट होऊ शकतात आपले, आणि आपण भरकटले जाऊ शकतो.
तर कसं आहे की हे जे प्रलोभन असतं, हे जे मोह निर्माण करतं आपल्याला, त्यांनी काय होतं की आपलं एकदा तुम्ही त्याचं एंटरटेनमेंट केलं की मग तुम्ही काय करता, हा दरवाजा त्यांच्याकरता उघडून ठेवलेला असतो. हा दरवाजा उघडला की मग नंतर आओ जाओ घर तुम्हारा. कधीही कोणी येऊ शकतं, कधीही कोणी जाऊ शकतं, हे असं होऊ शकतं. त्यामुळे काय होतं की जेव्हा हे मोह येतात ते इतके स्ट्रॉंग असतात की आपली जी मायन्यूट आपली जी प्रगती असते, जी निश्चय असतो की आध्यात्मिक मार्गावरती चालण्याचा, त्यांना ते ऑटोमॅटिकली कंट्रोल करू शकतात. म्हणून कृष्ण बोलतोय की न किंचिदपि चिंतयेत, एकाही सुखाचा, भौतिक सुखाचा तुम्ही विचार करू नका आणि त्याला तुमच्या मनात शिरू देऊ नका. किती सिंपल आहे ना करणं. या विचारामुळे काय होतं की मग जेव्हा ती मोह स्ट्रॉंग होतो, त्यावेळी त्यातनं जी स्ट्रॉंग डिझायर निर्माण होते की बाबा मला हे हवंच आहे, मग ती डिझायर फुलफिल करायला आपण त्याचा पाठपुरावा करायला लागतो. आणि मग नंतर काय होतं की आपण स्वतः कारणीभूत ठरतो, आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरनं आपण डिव्हिएट होण्याबद्दल. दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या आणि 63व्या श्लोकात सांगितलेलं आहे कृष्णाने ह्याचं डिटेलमध्ये. आणि हे सगळं टाळण्यासाठी कृष्ण आपल्याला सांगते की तुमचं जर मन तुम्ही आत्म्यावरती स्थिर केलं आणि तुमच्या हे भौतिक इच्छा निर्माण होऊन न दिल्या, निर्माण झाल्या तरी त्या जाळ्यात अडकायचं नाही. हा. आणि योग मार्गावरती चालत राहणं, तर तुम्ही प्रगती करू शकता. तुम्ही समजा एक ठरवलं तुम्ही की एक रस्त्यावरनं एखादी गोष्ट विकत घेतली तुम्ही आणि तुम्हाला कळणार आहे ती क्वालिटी बेकार होती, दुसऱ्या दिवशी ती गोष्ट तुटून गेली, सगळे पैसे फुकट गेले. तर नंतर काय होतं, जेव्हा तुम्ही रस्त्यावरती चालता तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी दिसतात, पण त्यावेळी तुम्ही तो निर्धार केलेला असतो की मी ही गोष्ट अशी परत विकत घेणार नाही म्हणून. त्यामुळे दिसणं इज नॉट अ प्रॉब्लेम, पण त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट कसे करताय, दॅट इज द डिटर्माइनिंग फॅक्टर. त्यामुळे काय होतं, भौतिक इच्छा मनात येणं इज नॉट अ प्रॉब्लेम. त्या भौतिक इच्छांच्या करता दरवाजा उघडणं आणि इंद्रियांच्याकडे आतमध्ये त्यांना येऊन देणं, दॅट इज अ प्रॉब्लेम. ते अवॉइड केलं पाहिजे, हे इकडे कृष्ण सांगतो. सुहास प्रभू काय म्हणता? हा प्रभू, एक विचारायचं होतं. हा. हे तुम्ही जेव्हा म्हणता मन जे आहे ते आत्म्यावर केंद्रित करायचं, तर आत्म्याबद्दल तर काय आयडिया नाही आहे, फक्त ज्ञान आहे. पण हे केंद्रित कसं करायचं, म्हणजे आत्मा आपल्याला माहीतच नाही, मन आत्म्यावर केंद्रित करायचं, मग तो प्रश्न येतो. बरोबर. जेणेकरून आपलं लक्ष मन इंद्रियांकडे जाणार नाही. हम्म. मग हे कसं आहे, म्हणजे आपण, कारण आत्मा तर आपण कधी बघितलं नाही, मग त्याच्यात केंद्रित कसं होणार? बरं, तर पहिली गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण कृती करायची ठरवतो त्यावेळी आपण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की ह्याच्यामुळे माझं आत्म्याचा फायदा होणार आहे का माझा शरीराकरता करतोय मी. आणि हा डिसिजन सिंपल आहे आपल्याला, राईट. की कोणतीही गोष्ट केली तर आपण ते इंद्रियांच्या तृप्ती करता करतोय का माझ्या आध्यात्मिक प्रगती करता करतोय. ह्या डिसिजनच्या बेसिसवरती मेजॉरिटी ऑफ द डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आत्म्याला आपण बघितलं नाही, पण आत्म्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कृष्णाने सांगितलेल्या आहेत आपल्याला, की तो भौतिक नाही आहे, हे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे कोणतीही भौतिक गोष्ट आत्म्याला त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे आत्म्याला काय हवं आहे की आध्यात्मिक प्रगती हवी आहे, आत्म्याला भौतिक प्रगती नकोय. तर कोणतीही गोष्ट भौतिक प्रगती फक्त देणार असेल आपल्याला आणि त्याचा आध्यात्मिक प्रगतीशी काहीही संबंध नसेल आपला, तर ती डेफिनेटली आपण ॲज मच एज पॉसिबल ग्रॅज्युअली ती रेड्यूस केली पाहिजे आणि ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम ती अवॉइड केली पाहिजे. आणि पण ह्याचा अर्थ असा नाहीये की शरीराला पूर्ण निग्लेक्ट करायचं. तर आत्म्याला ह्या शरीराची गरज आहे आध्यात्मिक प्रगती करण्याची. त्यामुळे आत्म्याला आणि शरीराला एकत्र ठेवेल एवढं मिनिमम आपल्याला भौतिक गोष्ट करावीच लागेल. पण ती इतकी पण जास्ती झाली नाही पाहिजे की आध्यात्मिक प्रगती आपली आपण कॉम्प्रोमाइज करतो. तर लॉंग टर्म गोल पासून डिव्हिएट न होता जर शॉर्ट टर्म टॅक्टिकल आपण जर प्रोग्रेस केला तर इट इज ओके. आणि आत्म्यावरती मन केंद्रित करणं म्हणजे असं नाहीये की आपण संपूर्ण आपण फॅमिलीला, आपल्या जॉबला, आपल्या बाकीच्या गोष्टींना विसरून जाणं वगैरे.
फक्त जो लॉंग टर्म गोल आहे त्याला विसरलं नाही पाहिजे. आणि अगेन मी तेच रिपीट करतोय की हे सगळं जे आहे हे आपल्यासारख्या व्यक्तींना प्रॅक्टिकली कलियुगामध्ये हे ॲब्सोल्युटली डिफिकल्ट आहे. आणि आपला प्रश्न अर्जुनाने मनातला ओळखलेला म्हणून त्यांनी आधीच कृष्णाला विचारलाय तो, आणि तो आपण बघणार आहोत. हरे कृष्ण. कृष्ण. प्रभू, मला इथे एक विचारायचं होतं. आता तुम्ही जसं सांगितलं की आत्म्याद्वारे आपण मनाला कंट्रोल करतो, पण आत्मा पण आपल्याला क्रियाशील आहे प्रभूजी. जसं भगवद्गीतेमध्ये आपल्याला कर्मयोग मध्ये सांगितलंय की सतत क्रियाशील राहणे हे ध्येयधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. मग आपलं मन चंचल आहे की आत्मा चंचल आहे प्रभूजी? सी मन तर चंचल आहेच आहे, आत्मा चंचल नाहीये. पण आत्मा बाकीचे ह्या गोष्टी आहेत ना, मन बुद्धी अहंकार इंद्रिय वगैरे, ह्यांच्या जर कंट्रोलच्या अंदर आला तर आत्मा सुद्धा त्यांच्यासारखाच बिहेव करतो. आणि आत्मा सुद्धा कॉन्स्टंटली ऍक्टिव्हिटी करत राहतो. कोणती ऍक्टिव्हिटी त्यांनी करावी आणि कोणती ऍक्टिव्हिटी करू नये हे आपण प्रॉपरली अंडरस्टँड करून त्याप्रमाणे आपण ते ऍक्टिव्हिटीज केला पाहिजे. आपण आपली बुद्धी वापरली पाहिजे टू अंडरस्टँड की ह्या ऍक्टिव्हिटीचा माझा आध्यात्मिक प्रगतीशी काही संबंध आहे का नाहीये. जर असेल तर करणं उत्तम, नसेल तर मग कशाला करायचं हा आपण आपल्याला प्रश्न विचारू शकतो आपण. त्यामुळे क्वालिटीज कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत आत्मा मन वगैरे ह्यांच्या, इन टर्म्स ऑफ चंचलता. पण कोण कोणाच्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, मला माहिती मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की नाही, बट ओके प्रभूजी, थँक्यू सो मच. धन्यवाद. हरे कृष्ण. आपण पुढे बघूया. आता भक्त जो असतो कृष्णाचा तो समाधीचा अभ्यास कसा करतो. ओके, तर काय करतोय कृष्ण की प्रत्याहारची एक त्यांनी डेफिनेशन दिली जी आपण बघितलेली आहे. पण भक्त काय करतो हे सगळं ना कृष्णाला डेडिकेट करतो त्याच्या ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तो ज्या ऍक्टिव्हिटीज करतो तो कृष्णाच्या करता करतो तो. ओके, त्यामुळे काय होतं की एक एक बुद्धीचा एक ऍस्पेक्ट असतो की तो भौतिक अँगलला जास्ती इन्क्लाइंड आहे का आध्यात्मिक अँगलला इन्क्लाइंड आहे. तर ज्या व्यक्तीची ही देहात्म बुद्धी म्हणतात ना की देह पहिला बाकी सगळ्या गोष्टी नंतर, देह म्हणजे इन्क्लुडिंग इंद्रिय. तर त्यामुळे काय होतं की जर का तो बोलला की मला माझी इंद्रिय तृप्ती आणि देहाची तृप्ती जास्त इम्पॉर्टंट आहे, तर तो जर त्यांनी त्या आणि जास्ती प्रभावित झाला असेल तो, तर मग तो भौतिक गोष्टी जास्ती करणार आणि मग तो आध्यात्मिक मार्गावरती त्याला इंटरेस्ट कमी असेल त्याला. पण भक्त काय करतो, भक्त सगळ्या गोष्टी ज्या असतो तो कृष्णाकरता करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याची देहात्म बुद्धीमुळे तो कधी प्रभावित राहत नाही तो. आणि असं नाहीये की तो भौतिक शरीराला इग्नोर करतोय, तो भौतिक शरीराचा प्रॉपर वापर करतो पण तो कृष्णाकरता वापर करतो. हा एक सगळ्यात मोठा डिफरन्स आहे. त्यामुळे काय होतं की कृष्णाच्या आनंदाकरता ज्या काही गोष्टी करतोय तो ते कम्प्लीट अकर्म असतं. त्यामुळे त्याला काही रिझल्ट मिळत नाहीत त्यातनं, आपण चौथ्या अध्यायात शिकल्याप्रमाणे. हा, त्यामुळे तो आपल्याला आनंद मिळतोय की नाही मिळते हा निकष कधी वापरतच नाही तो डिसिजन घेण्याआधी. तो फक्त एवढंच विचार करतो की मी हे कृष्णाकरता करतोय का स्वतः करता करतोय. जर कृष्णाकरता असेल तर तो करतो, स्वतः करता असेल तर तो अवॉइड करायचा प्रयत्न करतो तो. हरे कृष्ण. तर आपण 26वा श्लोक बघूया. 6व्या अध्यायातला 26वा श्लोक बघूया आपण आता. यतो यतो निश्चलती मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतादात्मन्येव वशं नयेत्. अनुवाद. हरे कृष्णा. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटले तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णाने काय केलंय, आता परत लिंक बघूया आपण की त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये ग्रॅज्युअली शनै शनैः टप्प्याटप्प्याने आपण प्रगती करण्याची त्यांनी सल्ला दिलेला आहे.
आणि प्रगती म्हणजे काय, तर मनाला स्थिर करायचं हळूहळू हळूहळू आणि आत्म्याच्या कंट्रोलमध्ये आणायचं. हं? पण मग प्रश्न असा निर्माण होतो की बाबा मन तर अस्थिर आहे, चंचल तर आहे, मग त्याला तुम्ही कसं असं कंट्रोल करू शकता? तो तर भरकटणार, तो अस्वस्थ तर होणारच होणार, मग काय करायचं अशा वेळेला? तर कृष्णाने त्याचं इथे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की वेगळी वेगळी साधनं आहेत ज्याच्या बेसिसवरती आपण त्याला कंट्रोल करू शकतो. की पहिल्यांदा काय होतं की जेव्हा मन विचलित होतं, भरकटतं, म्हणजे काय, येतो येतो निश्चलती, चल म्हणजे इकडे तिकडे फिरणं. ओके. तर जे तो फिरत राहतो, मन भरकटत राहतं. ओके. त्याला स्वतःच्या अधिपत्याखाली आणणं, आत्मन्येव वशम नाहीये, त्याला वशात आणणं म्हणजे त्याला भरकटून देऊ नये आपण. आणि त्याला एक काइंड ऑफ नियम ठेवायचा, एक काइंड ऑफ नियंत्रण ठेवायचं त्याच्यावरती, म्हणजे ते भरकटत जाणार नाही ते. आता काय होतं की म्हणजे जेव्हा जेव्हा तो भरकटतो त्यावेळी तो ऑलरेडी बाहेर गेलेला असतो, मग त्याला काय करायचं होतं, खेचून आणावं लागतं. आधी कसे असायचं की लोकांच्या घरी म्हणजे त्यांची स्वतःचे गाय, म्हैस, बकऱ्या वगैरे ते पाळायचे ना. तर त्यांच्याकडे म्हणजे कधी कधी गाई, म्हशी, बकऱ्या वगैरे इकडे तिकडे गवत खायला पळायचे आणि मग ते इकडे तिकडे भरकटायचे. मग भरकटल्यावरती काय करायचं, लोक त्यांना शोधायला जायची आणि त्यांना परत घेऊन यायचे. परत घेऊन यायचे आणि मग नंतर मग ते परत दुसऱ्या दिवशी ते गवत चरायला बाहेर पडायचे, परत भरकटायचे. हे असं असं रेग्युलरली जेव्हा त्यांना आणत जायचे तेव्हा त्यावेळी त्यांचं भरकटणं पण कमी कमी होत जातं त्यांचं. त्यांना कळतं की हा एरिया इकडे नाही जायचं, हा एरिया इकडे गवत खायचं, हे त्यांना कळायचं. तर कृष्ण इथे तेच सांगतोय की तो जर भरकटला त्याला थोडे नियमामध्ये लावायचं त्याला आणि त्याला नियंत्रणात आणायचं. आता नियम म्हणजे काय असू शकतं की बाबा एक डायबिटीस झालेली व्यक्ती असते, त्याला माहिती आहे की गोड मला खायला आवडतं, पण तरी तो नियम बनवतो की नाही, मी एवढंच गोड खाणार, त्याच्यापेक्षा जास्ती खाणार नाही. हम्म. नंतर मग तो बघतो की बाबा हा, आधी माझी शुगर इतकी वाढत होती, ह्या पेस मध्ये वाढत होती, ह्या रेट मध्ये वाढत होती, आता ती जरा माझं कंट्रोल असल्यामुळे आता ती कमी ग्रोथ होते, त्याची पण ग्रोथ होते. मग तो काय करतो, मग नियमला अजून स्ट्रिक्ट बनवतो. आधी तो 2 दिवसात एकदा खाण्याचा नियम होता, तर तो आठवड्यात एकदा खाण्याचा नियम बनवतो. आणि मग नंतर ग्रॅज्युअली तो नियमाचा स्कोप वाढवत जातो आणि तो इफेक्ट जो आहे म्हणजे नियम नाही पाळलं तर ज्याचा त्याचा जो निगेटिव्ह इफेक्ट होतो, त्या इफेक्ट कमी कमी होत जातो. आणि मग नंतर त्याला ती इच्छा पण कमी कमी होत जाते गोड खाण्याची, आणि त्याप्रमाणे तो एका करेक्ट आयडियल स्टेज मध्ये येतो तो. तर इकडे कृष्ण पण आपल्याला हेच सांगते की भरकटणं हा मनाचा स्वभावच आहे. त्याला भरकटण्यापासून थांबवणं इतकं सिंपल नाही, पण त्याला काय करायचं, भरकटल्यावरती त्याला परत परत मागे आणत राहायचं. आता कृष्णाने ह्या श्लोकामध्ये मनाचं वर्णन जे केलंय ते काय, निश्चलती, चंचलम आणि अस्थिरम. आता हे आपण तिन्ही गोष्टी बघूया आपण. हा काय, निश्चलती म्हणजे त्याचा भरकटण्याचा स्वभावच आहे, चंचल आहे तो. आणि अस्थिर म्हणजे कुठेही एका गोष्टीवर तो स्थिर नाही होणार, तो फिरत राहणार तो. आता योगामध्ये जेव्हा परिपूर्णता म्हणजे परफेक्शन प्राप्त करायची आहे, तर कृष्णाने काय केलंय, 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत ते परफेक्शन काय आहे ते सांगितलंय. आणि ते प्राप्त करण्याचे वेगळे वेगळे जी साधनं आहेत ती तो पुढच्या श्लोकांमध्ये सांगतोय तो आता. तर काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे मनाचा स्वभाव जो आहे तो चंचल आहे, अस्थिर आहे, हे जाणणं, समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सुरुवातीला मन भटकणार, हे पण त्यामुळे आपण समजू शकतो. पण भटकल्यावरती त्याला परत मागे आणू शकणार नाही असं नाही, आपण मागे आणू शकतो. त्यामुळे आशा सोडायची नाही आपण की त्याला मागे आणूया म्हणून. मग काय करायचं, बुद्धी वापरायची. 3ऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलेलं ना ते हायरार्की, मनाच्या वरती बुद्धी असते म्हणून. तर ती बुद्धीमुळे आपण मनावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा आणि मग ग्रॅज्युअली मन आपल्या कंट्रोलमध्ये येतं आणि आपल्याला जे हवंय ते करायला चालतं. आणि 6व्या अध्यायात शिकल्याप्रमाणे की मनाला जेव्हा प्रॉपरली कंट्रोल करतो त्यावेळी मन हा सगळ्यात चांगला मित्र बनतो.
पण जर मनावरती कंट्रोल करू शकलो नाही तर मग मन सगळ्यात मोठा शत्रू बनतो आपला. बरं, मग आता मनावरती जर प्रॉपर कंट्रोल करायचा आहे तर बरीच लोक काय विचार करतात की मी एका पीसफुल ठिकाणी जाणार, शिमला, मनाली किंवा एका हिल स्टेशनला जाणार वगैरे, आणि तिथे आपण मी शांत वातावरणात राहिल्यावरती मी शांत होऊ शकतो. पण खरं तसं आहे का की आपल्याला भलेही असलं वाटलं की बाह्य वातावरण जर का शांत शुद्ध असेल तर आपलं मन सुद्धा शांत आणि शुद्ध होऊ शकतं का? तर प्रॅक्टिकली तसं नाही होत. का तर आपण बघूया. आपण तर कधी कधी आपण मंदिरात जातो आणि एखादं कीर्तन वगैरे चालू असतं, तर त्या कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला आपलं मन असं स्थिर असं नसतं. म्हणजे टेम्पलमध्ये आपण गेलोय, तिकडे कीर्तन चांगलं चालू आहे, लोक छान व्यवस्थित बसलेली आहेत, टेम्पलचं डेकोरेशन चांगलं केलंय, मूर्ती जी आहे, देवता जी आहे ती खूप चांगली दिसते, सजावट चांगली केलेली आहे, तरी सुद्धा आपण आपलं मन जर कृष्णाची मूर्ती असेल, राधेश्यामची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती केंद्रित करणं आपल्याला डिफिकल्ट होतं. आपल्याला आपली इच्छा असते की आपण केंद्रित केलं पाहिजे, पण मुश्किल पडतं. तिथे सुद्धा काय होतं, तर भलेही सगळं हा एन्व्हायरमेंट असतो तो चांगला असला तरी सुद्धा आपलं मन विचित्र गोष्टींवरती भरकटलेलं असतं. आपल्या मनामध्ये कसलं टेन्शन असलं तर आपल्याला त्याचे विचार जास्त येतात. अरे हे कसं करू, ते कसं करू, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, हे करायचंय, ते करायचं, हे चालू राहतं. तर त्यामुळे काय होतं की एक्सटर्नल फॅक्टरचा 100% आपल्यावरती इफेक्ट होईल असं नाहीये. जरी कृष्णाच्या समोर असलो आपण तरी सुद्धा मनामध्ये वेगळे वेगळे विचार चालू असतात. जर तसं होऊ शकतं तर व्हॉट इज द गॅरंटी की तुम्ही एका छान एका तळ्याच्या जवळ बसलेला आहात आणि कसलाही आवाज नाहीये, शांत आहे सगळं तिकडे, तरी सुद्धा तुमचं मन शांत नाही, हेही सुद्धा होऊ शकतं. कारण जिकडे जिकडे इंद्रिय यांचा विषय निघतो तिकडे तिकडे शांतता कधी येऊच शकत नाही तिकडे. आणि कृष्णाला हे सगळं माहित आहे. कृष्णा म्हणून त्याचा अंदाज घेऊन आपल्याला सांगतोय की तुम्ही तरी सुद्धा मनाला भरकटवून देऊ नका. जर का तो भरकटला तर कुठेही जाऊ दे, त्याला परत तुम्ही ताळ्यावरती घेऊन या तुम्ही. आणि एक योगी सुद्धा जरी असा जंगलात गेला की त्याला शांतता हवी आहे, भौतिक जगत नकोय त्याला, तो शांतता हवी म्हणून तो जर गेला तरी सुद्धा प्रवृत्ती अशा असतात की त्या प्रवृत्ती आपल्या मनामध्ये असतात ज्याच्यामुळे तो भरकटवू शकतो आपण. तर मन जे आहे ना, हा सगळ्यात मोठा भौतिकवादी ही गोष्ट आहे ही. आपल्याला वाटतं की अरे तो माणूस किती भौतिकवादी आहे वगैरे, त्यांच्या बाकीच्यांचं सोडा, आपलं स्वतःच जरी बघितलं आपण तर आपलं मन जे आहे त्यालाच सगळ्यात जास्ती एक भौतिक गोष्टींचं अट्रॅक्शन असतं. त्यामुळे मंदिरात गेलो काय, जंगलात गेलो काय किंवा कुठेही शांत ठिकाणी गेलो काय, आपलं मन विचलित होऊ शकतं. आणि जेव्हा जेव्हा भरकटतं त्यावेळी त्याला आपण परत 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 मागे आणलं पाहिजे. त्याच्याकरता काय करावं लागतं ते आणण्याकरता, तर कृष्णाचं जेव्हा आपण नाम घेतो, ते फेवरेबल वेळी, चांगल्या वेळी, चांगल्या ठिकाणी कृष्णाला समोर, डोळ्यासमोर ठेवून एक एक शब्द हरे कृष्ण महामंत्राचा ऐकून कानावरती तो गेला पाहिजे. जो पण आपण उच्चारतोय तो आपण ऐकला पाहिजे. आणि चांगल्या वेळी त्याला चॅन्टिंग वगैरे केलं तर आपण मनावरती हळूहळू हळूहळू कंट्रोल आणू शकतो. म्हणजे असं नाहीये की ह्या वेळेला चॅन्टिंग केलं तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपलं मन भटकणार नाही. ती जी मनाला भटकण्याची जी सवय लागली आहे त्याला वेळ लागतो कंट्रोल व्हायला, पण दीज आर द फेवरेबल ऍक्शन्स. एक आपले एक सौभरी मुनी नावाचे एक मुनी होते. त्यांना भौतिक जगातनं त्यांना म्हणजे त्यांना मनावरती कंट्रोल करायचं होतं, त्यामुळे भौतिक जगापासून त्यांना बाहेर जायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या तपोबळाद्वारे ते पाण्याच्या आतमध्ये गेले आणि तिथे त्यांनी बरीच बरीच वर्ष तपस्या केली.
एक दिवशी काय झालं, त्यांनी डोळे उघडे असताना त्यांना दोन मासे जे होते ते एकमेकांबरोबर संभोग करत होते. तर त्यांनी ते बघितलं आणि त्यांची लग्न करण्याची त्यांची इच्छा जागृत झाली. त्यांना पण वाटलं नाही, आपल्याला पण हे सुख हवंय. आणि मग ते त्याच अवस्थेत बाहेर आले पाण्याच्या आणि राजाकडे गेले आणि त्यांच्या मुलीचा हात मागितला. ती मोठी कहाणी आहे, संक्षिप्त रूपात सांगतोय मी, की राजा घाबरला, कारण त्यांच्याकडे तेवढे मोठे योगी ऋषी मुनी होते, जर त्यांनी शाप दिला तर नुकसान होईल म्हणून. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलींना बोलवलं. त्यांच्या काहीतरी 25 का 50 काहीतरी मुली होत्या, असं काहीतरी आहे. आणि त्या मुली पण घाबरल्या, कारण ह्यांचे इतकी वर्ष पाण्यामध्ये राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावरती हे सगळे फंगस वगैरे म्हणतो ना, अल्गे वगैरे, ते सगळं निर्माण झालेलं. मग त्या बोलल्या की आम्हाला नाही करायचं. मग ह्यांना कळलं की काय आहे ते म्हणून वगैरे. मग ते गेले आणि स्वतःचं शरीर योग पद्धतीने धुवून आले आणि अतिशय एक राजबिंडा शरीराचं त्यांना शरीर मिळालं तसं. म्हणजे खूप देखणे दिसत होते. त्यानंतर मग सगळ्या मुलींना त्यांच्याशी लग्न करायचं होतं. त्यांनी सगळ्या मुलींशी लग्न केलं आणि त्यांना पुत्र वगैरे झाले. त्यानंतर बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर त्यांना जाणवलं की आपण काय केलं. तपोबळाद्वारे आपण तपस्या केलेली, खूप आध्यात्मिक प्रगती केली, त्या प्रगतीवरती आपण तिकडे त्याला खुंटवलं तिकडे आणि भौतिक जगात आलो आपण परत. आणि परत मग नंतर त्यांनी निश्चय केला आणि परत त्यांनी तपस्या चालू केली आणि मग नंतर ते परत कधी भौतिक जगात आले नाही. तर मिनिंग, सांगायचा मुद्दा असा की तुम्ही पाण्यामध्ये जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तुमचं मन शांत राहील ह्याची गॅरंटी नाहीये. एक आपण छोटं आई आणि मुलाचं एक उदाहरण बघू आपण, की मनावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे काय असतं. ओके, तर मनाचं जे तुलना आहे ती एका लहान मुलाशी केली जाते, करू शकतो आपण. आणि नियंत्रण ठेवण्याची जी प्रोसेस आहे ती कोणाशी करू शकतो, तर आईशी, जी मुलाची काळजी घेत असते. ठीक आहे. तर आईला माहित आहे की मूल लहान आहे, त्याला अक्कल नाहीये, त्याला समजत नाहीये की बरोबर काय चूक काय वगैरे. तर त्याच्या खोडकरपणामुळे तो अडचणीत येऊ शकतो. बेडवरती असेल तर रांगू शकतो आणि पडू शकतो, खाली लागू शकतो त्याला, किंवा जिन्यामधनं खाली पडू शकतो, किंवा काही धारदार गोष्ट हातात घेऊ शकतो आणि स्वतःला त्रास होऊ शकतो वगैरे. तर त्यामुळे काय होतं, आईला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे आई काय करते, आई एक प्रोएक्टिव्ह अप्रोच घेते त्या मुलाकडे. आई असं नाही बोलत की ठीक आहे रे बाबा, तुझ्याकरता तू पलंगावरनं पडणार आहेस हे मला माहिती आहे, म्हणून मी आत्ताच ही सगळी औषधं आणून ठेवली, तू पडला की मी तुला औषध लावीन. तसं नाही करत आई. आई काय करते की पलंगाला सगळे साईड बार्स वगैरे सगळे ती लावून ठेवते ती. म्हणजे काय की मुलगा खाली पडणार नाही म्हणून. जे नंतर जिने असतील तर जिन्याच्या दरवाजाच्या ठिकाणी ती ते फळ्या वगैरे लावून ठेवेल ती, ज्याच्यामुळे मूल बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे काय, तर मुलाला त्रास होऊ नये ह्याचं काळजी ऑलरेडी आई घेते. त्रास झाल्यानंतर त्याला प्रोटेक्शन करण्याकरता तसं नाही करत. त्रास झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट नाही करत, त्याची त्रास होऊ नये ह्याची ती काळजी घेते. ह्याचं म्हणजे काय करते की मुलाच्या स्वभावाचा अंदाज घेते आई आणि त्याप्रमाणे जे धोके संभव आहेत, होऊ शकतं, त्याची तयारी ती सुरुवातीपासूनच करते. त्यामुळे मुलाची ही कृती जी आहे ती नैसर्गिक आहे, जशी आपल्या मनाची कृती इंद्रियांकडे धावण्याची नैसर्गिक आहे तशी. पण ती काय करते की मुलांनी चूक केली तर ती त्याला असे धपाटे नाही घालत ती, की बाबा तू का पडला पलंगावरनं, 1 वर्षाचा झालास तू, तुला अजून स्वतःहून कसं कळत नाही, असा प्रकार ती नाही करत. तिला माहित आहे मूल आहे ते, त्याला तेवढी समज नाहीये त्याला. त्याच्या खोडकरपणामुळे, मूर्खपणामुळे तो मस्ती करणार, तो पडणार, त्याला लागणार, त्याला माहित आहे. त्यामुळे ती काय करते, ती मुलापेक्षा जास्ती हुशार बनते आणि ती त्याचं मुलाचं संरक्षण करते. आपण पण सेम केलं पाहिजे. मन कुठे कुठे भरकटू शकतो याचं आपण अनालिसिस केलं पाहिजे. आपल्या मनाला काय आवडतं. काही लोकांना मूवी बघायला आवडतात, काही लोकांना
गाड्या बघायला आवडतात, काही लोकांना फोन आवडतात, काही लोकांना इकडे तिकडे आवडतात, काही ह्या गोष्टी आवडतात. तर ह्या गोष्टी आपण कुठे कुठे भरकटू शकतो ह्याचं अनालिसिस आपण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वतःला आपण त्यापासून प्रोटेक्शन आधीच दिलं पाहिजे आपण. त्यामुळे काय करायचं की मनाचं वर्तन जर चुकीचं असलं तर त्याच्यामुळे आपल्याला चिडचिड येण्याची गरज नाहीये. ते एक्सपेक्ट करायचं की तो जाणार तिकडे भरकटणार आणि तो अंदाज घेऊन त्याच्यावरती आपण प्रोटेक्शन आधीच केलं पाहिजे. आणि जर का तो तरी सुद्धा भरकटला तरी मनाला सुधारवण्याकरता पावलं उचलून त्याला परत जागेवर आणणं आणि परत त्याला आत्म्याच्या कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करणं, हा प्रकार आपण कंटिन्युअसली केला पाहिजे जोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे जर का आपण ह्याचं पुढे अनालिसिस केलं तर कृष्णाकडे आपलं मन आकर्षित झालं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कृष्णापासून मन आपलं विचलित होतं आणि इकडे तिकडे जातं त्यावेळी सुद्धा आपण समजलं पाहिजे की ज्या करता मन विचलित झालंय ते कारणच क्षुल्लक आहे. कृष्णापुढे सगळी कारण क्षुल्लक आहे. तर ते कारणापासून त्या मनाला बाहेर काढणं आणि परत कृष्णाच्या चरणांवरती आणून ठेवणं, दॅट शुड बी द ऑब्जेक्टिव्ह. आता ही जी वृत्ती असते मनाची, ओके, त्याला कसं आपण मॅनेज करू शकतो आणि त्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्या करण्यामध्ये आपण बुद्धिमत्तेचा वापर कसा करू शकतो. ओके, तर कृष्ण काय बोलतो, येतो येतो निश्चलती, तो कंटिन्युअसली मन भटकटत राहतं. त्यामुळे तो बुद्धी वापरण्याची आपल्याला सूचना देत होतो, बरोबर. त्यामुळे काय असतं की कधी कधी मनामध्ये असे वेगळे वेगळे प्रकारचे विचार निर्माण होतात. काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, काही म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पण असू शकतात ते. त्यामुळे काय करतं की आई जसं मुलाचं संरक्षण करते, जरी मूल मूर्ख असलं किंवा म्हणजे त्याला तेवढी अक्कल नसली वयामुळे, तरी सुद्धा आपल्याला मनाच्या भरकटण्याचे अंदाज आला पाहिजे, ते धोके समजले पाहिजेत आपल्या आणि ते लक्षात येताच आपण कृती केली पाहिजे एकदम इमिडिएटली अशी. आपण आपलंच अनालिसिस ते केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की अशी अपेक्षा ठेवणं की मन नेहमीच चांगलं वागेल, ही अपेक्षा चुकीची आहे. त्यामुळे अशी अपेक्षा करण्याच्या ऐवजी आपण मन भरकटू शकतं ह्याच्या पॉसिबिलिटीला आपण एक्सपेक्ट केलं पाहिजे आणि कुठे कुठे भरकटू शकतं, कसं भरकटू शकतं, कसं कंट्रोलमध्ये आणू शकतो वगैरे हे अनालिसिस केलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण पावलं ती आधीच उचलली पाहिजे. म्हणजे मन जे असतं ते बुद्धीच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, बुद्धी आत्म्याच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे आणि त्यांना एकमेकांच्या कंट्रोलमध्ये ठेवून म्हणजे त्याप्रमाणे त्या ऑर्डरमध्ये कंट्रोलमध्ये ठेवून आपण बुद्धिमत्तेला जास्ती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे त्याच्या डिसिजन्सवरती. मनाच्या डिसिजन्सना आपण तेवढं इम्पॉर्टन्स दिलं नाही पाहिजे आपण. हे करताना मग ते बुद्ध्या धृती गृहीतया हे कळून देत. मग डिटर्मिनेशन वगैरे आपलं तिकडे असणं आवश्यक आहे आणि हे करता करता मन मग ग्रॅज्युअली मॅच्युअर होतं आणि नंतर मग कृष्णांनी सांगितल्याप्रमाणे तो मन स्थिर बनतं, आपलं मित्र बनतो आपला, नाहीतर मग तो शत्रू राहतो त्याला. तर हे मी जरा स्किप करतोय मी, कारण ह्या गोष्टी आपण बोललेलो आहे की मन काय करतं, योगी त्याला प्रतिसाद कसा देतो. तो योगी त्याच्या इंद्रियांना तृप्ती मिळण्याच्या करता प्रयत्न करत नाही तो, आणि तो मन आत्म्यावरती स्थिर करायचा प्रयत्न करतो. मनामधने जे येतात विचार, त्या विचारांवरती त्यांना तो स्थिर होऊ देत नाही त्यांना. हे योगीचं करत असतो. आणि जी गोस्वामी व्यक्ती असते ना, गोस्वामी म्हणजे काय, गो म्हणजे इंद्रिय, स्वामी म्हणजे ज्या इंद्रियांवरती ज्यांनी कंट्रोल मिळवलाय तो गोस्वामी. तो गोस्वामीला माहीत असतं की हे इंद्रियाचे जे सुख आहेत त्यांची पातळी काय ते माहीत असतं. म्हणजे त्याला किती वेळ आनंद मिळेल आणि केवढा आनंद मिळेल त्याला ते माहीत असतं. आणि त्या कंपॅरिझन मध्ये आध्यात्मिक आनंद भरपूर आहे आणि भरपूर वेळ आहे, अनलिमिटेड आहे, हे त्याला माहिती असतं. त्यामुळे तो ह्या इंद्रियांच्या त्या सुखाकडे तो जास्ती लक्ष देत नाही. हरे कृष्ण. प्रभूजी एक विचारायचं हा होतं, लास्ट क्वेश्चन. हा चित्त कुठे येतं? चित्त म्हणजे काय असतं? बघ, आपण जेव्हा म्हणतो माझे चित्त तुझ्या पायी, म्हणजे नक्की काय, हे मन आहे की चित्त वेगळे म्हणत?
ओके, तर चित्त इज लाईक अ फंक्शन ऑफ मन. ओके. आणि त्याला आपण ह्या अँगलनी पण बघू शकतो की आपली चेतना जी असते ना, त्याला चित्त म्हटलं जातं. ती चेतना जेव्हा आध्यात्मिक असते त्यावेळी त्याला चित्त म्हणतात. पण ती चेतना जेव्हा भौतिक गोष्टींच्या मध्ये मिक्स होते, भौतिक गोष्टींच्या द्वारे प्रभावित झालेली असते आणि त्यांनी आध्यात्मिक गोष्टी त्याला विसर पडलेला असतो, त्यावेळी त्याला चित्त म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही जेव्हा बोलतात ना की चित्त तुझ्या पायी, म्हणजे समजा विठ्ठलाच्या पायी किंवा कृष्णाच्या पायी असं जर म्हणायचं असलं तर तिकडे चित्त हा शब्द वापरला जातो, चित्त वापरलं जात नाही. कारण आपलं जर चित्त जर असलं व्यवस्थित प्रॉपर पोझिशन मध्ये तर ते नेहमी कृष्णाच्या पायीच असतं. ते कधी भौतिक गोष्टीत नसतं. चित्त जे असतं ते बिकॉज ते भौतिक गोष्टीत रममाण झालेलं असतं, त्यामुळे त्याला कृष्णाच्या पायी आणावं लागतं त्याला. म्हणून त्याला बोलतं की बाबा माझं चित्त तुझ्या पायी असू दे असू दे असू दे असं. आणि म्हणजे चित्त वेगळं आणि चित्त वेगळं. हा, चित्त म्हणजे त वरती ती खाली दांडी असते ना, त अर्धा असतो तो चित्त. ओके. आणि चित्त म्हणजे त लागलेला त असा, तर ते चित्त. कधी बोलता तुझं चित्त साऱ्यावरती नाहीये, म्हणजे चांगली गोष्ट आहे ज्याच्यावरती असलं पाहिजे चित्त, तिकडे नाहीये ते दुसऱ्या गोष्टीवर ते चित्त. पण दोघांमध्ये की डिफरन्स जर बघितला तर एक आध्यात्मिक आहे आणि एक भौतिक आहे असं. आणि फंक्शन ऑफ मन म्हणजे काय? म्हणजे फंक्शन ऑफ मन म्हणजे मन, मन कुठेही असू शकतं, राईट. मन भौतिक गोष्टींवरती पण जडलेलं जातं आणि आध्यात्मिक गोष्टीवरती. तर मन जे जडलं जातं त्याला, जर भौतिक गोष्टीत जडलं तर त्याला चित्त म्हणू आपण, किंवा मन जर आध्यात्मिक गोष्टीवरती जडलं गेलं तर त्याला आपण चित्त म्हणू. अच्छा, म्हणजे चित्त आणि चित्त टू आर फंक्शन ऑफ मन. चित्त हे मनाचं फंक्शन असं बोलू नाही शकत, कारण चित्त आध्यात्मिक आहे, मन ही भौतिक गोष्ट आहे. तर मन बुद्धी अहंकार ही घडली गेलेली आहे, जे 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये आपण ऐकू आपण. तर ती ही भौतिक गोष्ट आहे. त्यामुळे मन नंतर आलं, चित्त आधी होतं. त्यामुळे आपण बसण्या बोलू की चित्त इज अ फंक्शन ऑफ मन असं बोलू नाही शकत आपण. हे थोडं टेक्निकल आहे, थोडं कॉम्प्लेक्स पण आहे. आणि मिनिंग त्यांचं ऍप्लिकेशन काय आहे ते आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. टेक्निकल अनालिसिस आपण करू, आणि जेव्हा आपण भागवतम शिकायला घेऊ ना त्यावेळी ह्या गोष्टी अजून अजून टेक्निकली आपल्याला अनालाइज करता येतील आणि समजू शकतील आपल्याला. ओके, बरोबर. हरे कृष्ण. प्रभूजी थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे. म्हणजे प्रभूजी आता सध्या पितृपक्ष चालू आहे, तर काही जण म्हणतात की या पक्षामध्ये काही म्हणजे चांगली कामं करत नाही, तर आपण कसं हे म्हणजे, कसं आपण याचं हे घ्यायला पाहिजे प्रभूजी? केली पाहिजे की नाही केली पाहिजे प्रभूजी? आता कर्मकांडाच्या अँगलने जर बघितलं तर शक्यतो नाही करू. पितृपक्षामध्ये कोणतंही असं नवीन गोष्ट म्हणजे भौतिक चांगली गोष्ट करायचं शक्यतो अवॉइड करावं. पण आता समजा काही मॅन्डेटरी आहे, काही ऑल्टरनेटिव्हच नाही, तर काय करणार, अशा वेळी करायचं. पण जर का तुमच्याकडे ऑप्शन आहे, अवॉइड करू शकता, डिले करू शकता 15 दिवस, तर ते करावं. लाईक लोक नवीन गोष्टी घेतात, म्हणजे फोन असो किंवा गाडी असो, बंगला असो, काही असो वगैरे, शक्यतो लोक अवॉइड करतात आणि ते रेकमेंडेड आहे. ते बेटर टू अवॉइड. जर का ते नसेल जमत आपल्याला, मॅन्डेटरी आहे, घ्यायलाच पाहिजे. की लाईक लोकांना कधी कधी जॉब करता गाड्या वगैरे लागतात, काही त्यांचं फील्ड वर्क वगैरे असतं, 15 दिवस ते गाडीशिवाय नाही राहू शकतात, त्यामुळे त्यांना घ्यावंच लागणार, तर घ्यावंच लागणार. त्या गोष्टी म्हणजे कसं आहे की आपण जितकं ह्याच्यामध्ये कर्मकांडाचे अनालिसिस करू ना, टेक्निकल अनालिसिस करू, तितकं मोर अँड मोर कॉम्प्लिकेशन्स येत राहणार. आपण कृष्णावरती विसंबून राहावं की बाबा तुला काय वाटतं, माझ्या जीवनामध्ये ही नवीन गोष्ट कधी व्हायला पाहिजे, तू कर त्याप्रमाणे. तुला वाटतंय पितृपक्षात मिळावं तर ठीक आहे, तेव्हा मिळू दे. तुला वाटतंय त्यानंतर मिळावं तर त्यानंतर मिळू दे. आपण त्याच्यावरती म्हणजे ती पितृपक्षात मिळवायची असा प्रयत्न केला तर मग आपण कृष्णाला काय बोलते, बाबा तुझी इच्छा आहे ना, तू बाजूला ठेव, मला जे हवंय ते मला करायचं.
असं न करता आपण कृष्णाकडे कंट्रोल द्यावा पूर्णपणे आणि लेट हिम डिसाइड वेन ही वॉन्ट्स टू गिव्ह इट टू अस. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna,